पुस्तकं पुस्तकं ही माझी एकमेव संपत्ती आहे. त्यांच्याकडे नुसतं पाहिलं ना तरी मन शांत होतं. म्हणून वर्षातून एकदा तरी मी सगळी पुस्तकं काढून त्यांना साफ करते. प्रत्येक पुस्तक पुसताना ते उघडून बघते. त्यातील कथा किंवा लेखकाने शिकवलेले आयुष्याचे धडे पुन्हा एकदा अनुभवते. पुस्तकाचा तो दमट सुवास हा प्रत्येक वाचकाचा जीव की प्राण असतो. काही वाचक तर खास पुस्तकांच्या दुकानात फक्त तो सुवास अनुभवण्यासाठी जातात. लायब्ररीतील जुन्या पुस्तकांचा तो सुगंध तर काही औरच असतो. पण पुस्तकं माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली असं मला वाटतं. मी शाळेत असताना पप्पा सतत मागे लागायचे की वाचन कर, वाचनामुळे जगाची माहिती मिळते, नवीन शब्द शिकायला मिळतात, व्याकरण स्ट्रॉंग होतं. पण मी कधीच ऐकलं नाही. आणि कसं ऐकणार सांगा? कारण लहान मुलं ऐकत नाहीत, ते आपल्या पालकांचं अनुकरण करतात. आणि मी पप्पांना कधीच पुस्तक वाचताना बघितलं नव्हतं. मग मी तरी कशी धरणार पुस्तकं हातात? पण मी 10वीत असताना ना अभ्यास करायला म्हणून एक लायब्ररी जॉईन केली होती. हजारो पुस्तकांच्या मधोमध बसायचे मी. चारी बाजूला पुस्तकच पुस्तकं. मान वळवली तरी पुस्तकच दिसायची. मग एके दिवशी अभ्यास करून खूप कंटाळा आलेला, तर म्हटलं चला एक फेरफटका मारूया. आणि पुस्तकांवर हात फिरवताच एक जादू झाली. तो स्पर्श मला अजूनही आठवतो. एक सुंदर अनुभव होता तो. पुस्तकं चाळत चाळत मी सुधा मूर्तींचं एक छोटंसं पुस्तक घेतलं आणि बाकावर येऊन बसले. पहिलं पान पलटलं आणि लेखिकेची माहिती वाचली. मस्त वाटलं. मग दुसरं पान पलटलं आणि कधी गोष्टीत शिरले माझं मलाच कळलं नाही. पुढचे काही दिवस अभ्यासातून ब्रेक म्हणून मी रोज थोडं थोडं वाचायला लागले. त्यानंतर मी त्या लायब्ररीमधील सुधा मूर्तींची सगळी पुस्तकं वाचून काढली. एका दुपारी ना काही लहान मुलं लायब्ररीत आली. अगदी 2री-3रीची. छान धावत धावत आली. रजिस्टरमध्ये एंट्री केली आणि किड्स सेक्शन मधून आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन बाकावर बसली. मी त्यांना बघतच बसले. मे महिन्याची सुट्टी किती सुंदररित्या घालवत होती ती बच्चे कंपनी. मला त्यांचं खूप अप्रूप वाटलं आणि तेव्हा जाणवलं आपण किती मागे पडलोय. अशा किती मे महिन्याच्या सुट्ट्या वाया घालवल्यात आपण, याची खंत वाटली. पण इंग्लिशमध्ये बोलतात ना, इट्स नेव्हर टू लेट. म्हणजे काहीतरी नवीन करायला कधीच उशीर झालेला नसतो. आणि त्याच क्षणी माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मी लायब्ररीची लाईफ टाईम मेंबरशिप घेतली आणि पुस्तकं वाचायला लागली. पण हळूहळू जसं मला समजायला लागलं की लेखकाचं हे एकमेव उदरनिर्वाहाचं साधन असतं, मला वाटलं की आपण पुस्तकं विकत घेतली पाहिजेत. हे मी Amazonवरून विकत घेतलेलं माझं पहिलं पुस्तक. आणि त्यानंतर मी थांबलेच नाही. पण नंतर अशी वेळ आली की पुस्तकं ठेवायला घरात जागाच नव्हती. तेव्हा मला पप्पांनी हे किंडल गिफ्ट केलं. ह्यात तुम्ही 50,000हून जास्त पुस्तकं ठेवू शकता. पण किंडल असलं तरी मी जिवंत पुस्तकं विकत घेणं कधीच थांबवलं नाही. आता मी स्वतःसाठी वेगवेगळे ध्येय सेट करते आणि ते अचीव्ह झाले की स्वतःला एक पुस्तक गिफ्ट करते. माझ्या जवळची माणसं सुद्धा मला पुस्तकच गिफ्ट म्हणून देतात. आणि तेच सगळ्यात बेस्ट गिफ्ट असतं. पुस्तक हे एकमेव असं गिफ्ट असतं जे तुम्ही पुन्हा पुन्हा उघडू शकता आणि ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं. मी हा चॅनल सुरू केला म्हणून माझ्या सासऱ्यांनी मला त्यांच्याकडचं एक पुस्तक दिलं. व.पु. काळेंचं वपुर्झा. आणि आपल्या शब्दसंवाद चॅनलच्या व्ह्युअरनी मला ही पुस्तकं गिफ्ट केली. तर इथून सुरू झाला माझा मराठी पुस्तकं वाचण्याचा प्रवास. खरं सांगू का, इतकं पण अवघड नव्हतं. मी उगाचच घाबरत होते. आता मीही एक मराठी पुस्तक विकत घेणार, पण मला तुमची मदत लागेल.
कमेंटमध्ये मला तुमचं एखादं आवडीचं पुस्तक नक्की सुचवा. माझ्या या वाचनाच्या आवडीतूनच पुढे मीही बरीच पुस्तकं लिहिली, पण सगळी इंग्लिशमधूनच. आता एक नवीन ध्येय मनात डोकावतंय. आपल्या शब्दसंवादच्या मंडळींसाठी एखादं मराठी पुस्तक लिहावं. धाडसी निर्णय असेल, पण कधीतरी नक्की लिहेन. माझे पप्पा ना गेल्या वर्षी रिटायर्ड झाले आणि गंमत बघा ना, त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल माहितीये? तीच लायब्ररी जॉईन केली जिकडून मी माझ्या वाचनाचा प्रवास सुरू केला होता. आणि बघता बघता त्यांना पण वाचनाची गोडी निर्माण झाली. नोकरी करत असताना वाचनासाठी वेळ काढणं फार कठीण होत होतं त्यांच्यासाठी. पण आता कधी कधी तर दिवसाला एक अख्खं पुस्तक वाचतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी लायब्ररीमध्ये जाऊन दुसरं पुस्तक घेऊन येतात आणि मला फोटो पाठवतात. आयुष्याचं एक चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटतं. फक्त आमच्याकडे ते उलट झालंय. मुलीकडून प्रेरित होऊन वडिलांनी पुस्तकं हातात घेतली. पण मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले तसंच, इट्स नेव्हर टू लेट. कारण वाचनामुळे पप्पा आता उत्तम लिहायलाही लागलेत. ते मित्रांचं कौतुक व्यक्त करणारी पत्र लिहून त्यांना पाठवतात आणि मित्रांकडून येणाऱ्या कौतुकाचे शब्द ऐकून पप्पा एकदम खुश होतात. रिटायरमेंट लाईफमध्ये स्वतःला बिझी ठेवण्याचं एक छान माध्यम निवडलं आहे त्यांनी, वाचनाचं आणि लेखनाचं. तुम्हाला माहितीये, नकळत आपण खूप स्वप्न बघत असतो आणि ती इतकी खरी आणि प्रामाणिक असतात की कधी कधी ती आपोआप पूर्ण होतात. मी दिवसाढवळ्या पण एक स्वप्न बघायची की माझ्या घरात एक लायब्ररी असावी आणि घरच्या प्रत्येक खोलीत पुस्तकं असावीत. जेव्हा माझा नवरा आणि मी पुण्यात राहायला आलो तेव्हा आम्ही जे पहिलं घर भाड्याने राहण्यासाठी बघितलं ते हेच होतं. हे बुकशेल्फ बघता क्षणी माझे डोळे चमकले होते आणि नशिबाने माझ्या नवऱ्याला सुद्धा हे घर आवडलं होतं. तर तेव्हा कळलं, अशी सुद्धा भूतो न भविष्य स्वप्न पूर्ण होतात. नंतर हळूहळू ते बुकशेल्फ कमी पडू लागलं, म्हणून मी ही अजून बुकशेल्फ बनवली आणि बघता बघता घरातल्या प्रत्येक खोलीत पुस्तकं वास करू लागली. तुम्ही सुद्धा अशी स्वप्न पहा, कारण मनापासून बघितलेली स्वप्न कधी ना कधी नक्की पूर्ण होतात. आणि मंडळी, तुम्ही जर वाचनाला सुरुवात केली नसेल तर आज मी एक कळकळीची विनंती करते, सुरुवात करा. एखादं छोटं पुस्तक विकत घ्या आणि वाचायला लागा. आणि हो, विकतच घ्या, कारण ते समाधान काही वेगळंच असतं. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की कोणते पुस्तक वाचायचे तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमची 100% मदत करेन. कारण मी वाचलेल्या पुस्तकांची मराठी आवृत्ती सुद्धा मिळेलच. मग करताय ना सुरुवात वाचायला? नक्की करा, बिकॉज इट्स नेव्हर टू लेट. काय मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आपला आजचा व्हिडिओ नेहमीच्या व्हिडिओपेक्षा खूप वेगळा होता. त्यामागचे कष्टही फार होते. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रेमाचा वर्षाव कमेंटद्वारे नक्की होऊ द्या. तुम्हाला काही शंका असतील तर त्याही तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.